मुख्यमंत्र्यांनी शिंदेना क्लीन शीट देण्याचा धाडसी प्रयत्न केलाय। कोण चूक किंवा कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। प्रकाश शिंदे यांची चौकशी झाली पाहिजे, एकनाथ शिंदे गुन्हेगार आहेत असे मी म्हटलेलंच नाही असंही त्या म्हणाल्या। मुख्यमंत्र्यांनी न्यायव्यवस्थेचा आदर राखावा असंही त्या म्हणाल्या। अशा पद्धतीशी वक्तव्य करून मुख्यमंत्री तपास यंत्रणा प्रभावित करतायत असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला। संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत याबद्दल बोलण्यासाठी। संदीप, आता नवा वाद उपस्थित होतोय। आधीच एकनाथ शिंदे त्यांच्या भावाच्या या कथित प्रकरणामुळे चर्चेत आलेले असताना फडणवीस म्हणतायत की उगाच अडकवलं जातंय, बभरा केला जातोय आणि सुषमा अंधारे शिवसेनेच्या म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी निवाडा करू नये। अगदी प्रसन्न सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य अतिशय मोठं आहे असं म्हणावं लागेल, कारण एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आरोप करण्यात आले होते। त्यांचा भाऊ यामध्ये मुख्य आरोपी आहे असं थेट सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं। मात्र काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध यामध्ये नाही। त्यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे, म्हणजे जी ड्रग्ज प्रकरणात जी धाड पडलेली होती त्या सगळ्या पोलीस दलाचं कौतुक केलं आहे, मात्र एकनाथ शिंदेंचा संबंध नाही असं म्हटलंय। त्यामुळे एक प्रकारे क्लीन चिट किंवा एक पाठ राखणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट मुख्यमंत्र्यांनी केली आहे। पण आता विरोधक यावर आता पुन्हा तुटून पडलेले आहेत। सुषमा अंधारे यांनी थेट म्हटलं की एकनाथ शिंदे हे आरोपी आहेत असं मी म्हटलेलंच नाही, मात्र दुसरे जे शिंदे त्यांची मात्र चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे तपास यंत्रणा प्रभावित होऊ शकते असं देखील ट्विट सुषमा अंधारे यांनी केलंय। आता बघावं लागेल इतर विरोधक याबाबतीत काय म्हणतात, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आपल्याला माहिती आहे। त्यामध्ये विरोधकांना खरं तर एक आयतं खोलीत सापडलेलं होतं हातामध्ये की साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या भावाच्याच फार्म हाऊसवर किंवा शेतामध्ये ड्रग्जचा हा साठा सापडला होता आणि त्यावर ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती। मात्र मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच या संदर्भात हे वक्तव्य केलं आहे की शिंदेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यामध्ये कुठेही संबंध नाही। त्यामुळे महत्वाचं हेच आहे की आता तपास यंत्रणा पुढे नेमकं काय करतात, कारण तपास यंत्रणा दबावाखाली आहेत असा देखील आरोप विरोधकांनी प्रामुख्यानं सुषमा अंधारे यांनी केलेला होता। सुषमा अंधारे यांच्यानंतर आता अजून काही प्रतिक्रिया येतात का सरकारमार्फत किंवा एकनाथ शिंदे यांच्या मार्फत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।